मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 14 प्रकरण 5वे मी शिक्षक कसा झालो. ट्रेनिंग कॉलेजातील शिक्षकांना पाठ देण्याची कला ही शिकावी लागते. पाठांची टिपणे तयार करावयाची आणि त्याप्रमाणे वर्गात पाठ देऊन दाखवावयाचे हा त्यांच्या अभ्यासातला एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक शिक्षकाला किमान पक्षी 2 विषय शिकवावे लागतात. मी इंग्रजी आणि भूगोल असे 2 विषय घेतले. भूगोल मी का घेतला तर मी स्वतः शाळेत विद्यार्थी असल्यापासून मला तो विषय येत नव्हता आणि प्राध्यापक कार हे भूगोल अध्यापनाचे तज्ज्ञ होते. भूगोल विषयाच्या शिक्षणात पाश्चात्य देशामध्ये फार क्रांती झाली होती. भूगोल म्हणजे समुद्र, पर्वत, नद्या, शहरे, पिके किंवा आणि खनिज पदार्थ ह्यांच्या लांबलचक याद्यांची जंत्री नसून माणसांचे वसतिस्थान झालेल्या पृथ्वीची ती एक मनोरंजक गोष्ट आहे. एवढा त्या विषयाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झालेला होता. मी नाविन्याचा भोक्ता असल्याने या विषयाचे साहजिकच मला आकर्षण वाटले. चित्रकला आणि विनोद ह्या 2 देणग्या माझ्याजवळ असल्यामुळे माझे पाठ अतिशय मनोरंजक वाटत. फळ्यावर मी बोल बोल म्हणता खडूने रेखाचित्र रेखाटू शके. माझ्या पाठांची सर्व चित्रे मी स्वतः तर तयार केलीच, पण इतरांनाही मी काढून देई. मी त्यावेळी काढलेली काही चित्रे अद्यापही ट्रेनिंग कॉलेजमध्ये आहेत असे म्हणतात. इंग्रजी शिक्षण प्रत्यक्ष संभाषणाच्या पद्धतीने शिकवले जावे या गोष्टीला त्यावेळी फार महत्त्व आले होते. मराठीचा वा गुजरातीचा उपयोग न करता मुलांना इंग्रजी कठीण शब्दांचा अर्थ समजावून कसा द्यावयाचा अवघड गोष्ट आहे ही. प्रत्येक वस्तूंचे चित्र किंवा प्रत्येक क्रियेचा अभिनय करून दाखवता येईल असे नव्हे. या बाबतीत ट्रेनिंग कॉलेजचे कित्येक शिक्षक इतकी अतिशयोक्ती करीत की हसता हसता पोट दुखून येई. स्लीपचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्यावेळी एका शिक्षकाने वर्गात बिछाना आणला आणि त्यावर सपशेल झोपून आणि अंगावर ब्लँकेट ओढून त्यांनी मुलांना विचारले, व्हॉट ॲम आय डुईंग? आय ॲम स्लीपिंग. त्यानंतर वर्गातल्या 40 मुलांना अनुक्रमाने त्या बिछाण्यावर झोपायला लावून आय ॲम स्लीपिंग असे म्हणावयाला लावले. सबंध तास त्यात निघून गेला. शिक्षकाने मोठ्या उत्सुकतेने प्रिन्सिपल हॅमले यांना विचारले, व्हॉट डू यू थिंक ऑफ माय लेसन? प्रिन्सिपल हॅमले निर्विकार चेहऱ्याने म्हणाले, आय डोंट नो, आय ॲम आल्सो स्लीपिंग. एका शिक्षकाला लॉयर हा शब्द शिकवायचा होता. त्याने वकिलाचा पोशाख करून हातात बॅग घेतली आणि मोठ्या आयटीने वर्गाकडे बघून त्याने विचारले, बॉईज, हू ॲम आय? त्याबरोबर एक चुणचुणीत पोरगा ताडकन उठून उभा राहिला. ओरडला, यू आर अ बार्बर. जवळजवळ 10 मिनिटे मागे बसलेले आम्ही शिक्षक हसत होतो. पुढे शिकवणे त्या शिक्षकाला अशक्य झाले. पाठांच्या वेळी पुष्कळदा अशा मौजा होत. कॉलेजच्या इतर चळवळींमध्येही मी प्रामुख्याने भाग घेई. बॅडमिंटनचा मी चॅम्पियन होतो आणि क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो. त्या वर्षी एस्प्लनेड मैदानावर क्रिकेटचे जे चौरंगी सामने झाले ते पाहण्यासाठी मी ट्रेनिंग कॉलेजचा खास तंबू उभारण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या टर्ममध्ये वसतिगृहात माझ्या 6 अध्यायांसाठी मी एक अध्यापन वर्गच उघडला. 10-12 शिक्षक भोवती जमवून रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर तरी मी त्यांच्यापुढे प्रवचन देत असे. ह्या योगाने माझी सर्व विषयांची उत्तम तयारी होऊ लागली. तथापि परीक्षेत आपल्याला पहिला वर्ग मिळेल असे मात्र मला कधी वाटले नाही. माझे पूर्वचारित्र्य सारे 3ऱ्या वर्गाचे होते. मुंग्यांना पंख फुटले तरी त्यांना आभाळात थोडेच उडता येणार असा मी स्वतःशी युक्तिवाद करीत असे. परीक्षेत मला सर्व प्रश्न लिहिता आले नाहीत. कमीत कमी 6 प्रश्नांपैकी फक्त 3 किंवा 4 प्रश्नांचीच उत्तरे मी लिहू शकलो. ह्याचे कारण प्रत्येक प्रश्नावर मला एवढी साद्यंत माहिती होती की एकेका प्रश्नाला मला 3-3 पुरवणी पुस्तिका अपुऱ्या पडल्या. ज्या अर्थी आपण सर्व प्रश्न लिहिले नाहीत त्या अर्थी आपल्या गुणांची बेरीज कमी भरेल आणि आपणाला वर्ग मिळणार नाही अशी मला धाकधूक वाटू लागली. पण प्रत्यक्ष माझ्या परीक्षेचा निकाल जेव्हा लागला तेव्हा डर्बी लॉटरीच्या निकालात जणू काही आपले नाव आले एवढा आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला. पहिल्या वर्गात मी पहिला आलो. माझ्या वर्षभराच्या उग्र तपश्चर्येने परीक्षेची भेसूर देवता अखेर प्रसन्न होऊन तिने आपला वरदहस्त माझ्या हस्तकावर ठेवला. बीटी परीक्षेतील माझ्या ह्या अपूर्व यशाने माझ्या जीवनातील एका नवीन कालखंडाला सुरुवात झाली. मी अंतर्बाह्य बदलून गेलो. शिक्षण क्षेत्रात सर्वत्र माझे नाव झाले. त्यामुळे लोकांच्या माझ्याकडे पाहण्यात जसा फरक पडला
तशी माझीही माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. माझे पूर्वीचे विद्यालयीन कर्तृत्व अगदीच सामान्य होते. त्यामुळे माझ्यामध्ये एक प्रकारचा नैकृष्ट गंड उत्पन्न झाला होता. आपल्या बुद्धीचा मजूर सामान्य असून उच्च ज्ञान मिळवण्याचा किंवा विद्वत्ता संपादन करण्याचा वकूब तिच्यात नाही, असा माझा दृढ ग्रह होऊन बसला होता. माझ्या जीवनातले हे वैगुण्य ह्या यशाने नेस्तनाबूत करून टाकले आणि माझ्या व्यक्तिमत्वात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण केला. एवढेच नव्हे, तर ह्या यशाने माझ्या महत्त्वाकांक्षेला कर्तृत्वाचे आणि पराक्रमाचे एक महान क्षेत्र मोकळे करून दिले. एवढ्या तपशिलाने मी जे जे हे सांगतो आहे, त्याचे कारण केवळ आयुष्यात यश न मिळाल्याने अनेक बुद्धिमान आणि कर्तबगार माणसे अगतिक होऊन समाजाच्या तळाशी पडून राहतात, हे मला आग्रहाने सर्वांच्या निदर्शनास आणून द्यावयाचे आहे. यशासारखे यश नाही असे जे म्हणतात ते खरे आहे. सध्याच्या विषम समाजरचनेत आपल्या गुणांचा विकास करण्याची सर्वांना सारखी संधी मिळत नाही. त्यामुळे यशापयश हा एक दैवाचा खेळ होऊन बसला आहे. यशस्वी माणसे जगात असामान्य ठरतात आणि अपयशी माणसे सामान्य माणसांच्या समुदायात कुठेतरी लुप्त होतात. आमच्या वेळी बीटीचा अभ्यासक्रम 2 वर्षांचा होता. पहिल्या वर्षी लेखी परीक्षा आणि दुसऱ्या वर्षी पाठांची परीक्षा. दुसऱ्या परीक्षेतही मला पहिला वर्ग मिळाला. एवढ्या सन्मानाने मी बीटीची परीक्षा पास होऊन पुण्याला आल्यानंतर पुणे शहरात शैक्षणिक जीवनात मी काय धुमाकूळ घातला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. कॅम्प एज्युकेशन सोसायटीत नवशिक्षणाची मी आघाडीच उघडली. नवीन पुस्तके, नवीन साहित्य आणि नवीन साधने ह्यांची शाळेत रेलचेल करून टाकली. ट्रेनिंग कॉलेजात जे जे म्हणून मी पाहिले ते सर्व मी माझ्या शाळेत घेऊन आलो आणि सरकारी शिक्षण खात्याच्या STC परीक्षेसाठी पुण्यात दुय्यम शिक्षकांचा पहिला वर्ग उघडला. सर्व स्थानिक शाळांतील शिक्षकांनी ह्या वर्गात गर्दी करून सोडली. निरनिराळ्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन इंग्रजी, मराठी, भूगोल ह्या विषयांवर आदर्श पाठ देण्याचा मी धडाका लावला. त्या वर्षी माझ्या हाताखालून कितीतरी शिक्षक STCची परीक्षा पास झाले. त्यावेळची एक गंमत आठवली ती सांगतो. एकदा माझ्या वर्गात मी हत्ती आणि 6 आंधळे ह्या क्रमिक पुस्तकातल्या इंग्रजी कवितेवर आदर्श पाठ दिला होता. त्याची सर्व शिक्षकांनी आपापल्या वहीत टिपणे करून घेतली होती. पुढे STCच्या पाठाची परीक्षा घ्यावयाला त्यावेळचे एज्युकेशनल इन्स्पेक्टर रा. ब. के. जोशी निरनिराळ्या शाळांतून हिंडू लागले. प्रथम ते भावे स्कूलमध्ये गेले. तेथे एका शिक्षकाने हत्ती आणि 6 आंधळे हाच पाठ दिला. त्यानंतर ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले. तेथेही एका शिक्षकाने तोच पाठ निवडला. रा. ब. जोशांना वाटले की केवळ योगायोगाने तोच तो पाठ आला असेल, तेव्हा ते काही बोलले नाहीत. पुढे ते नूतन मराठीमध्ये गेले. हत्ती आणि 6 आंधळे हा पाठ शिक्षकाने सुरू केलेला पाहून ते हतबुद्ध झाले. ही काय भानगड आहे हे त्यांना कळेना. त्या शाळेच्या सुपरिटेंडंटला ते म्हणाले, मी जिथे जातो तिथे हा हत्ती अन हे 6 आंधळे एकसारखा माझा का पाठलाग करीत आहेत हे मला कळत नाही. तो धडा त्यांनी कसाबसा पाहिला. नंतर ते माझ्या शाळेत आले. त्यांना घेऊन मी वर्गात जाऊ लागलो. तेव्हा वर्गाच्या बाहेर मला थांबवून त्यांनी विचारले, अत्रे, हा तुमचा शिक्षक कोणता पाठ घेणार आहे? मी म्हणालो, मला माहीत नाही, बघूया वर्गात जाऊन. रा. ब. जोशी म्हणाले, आय होप इट इज नॉट दोज 6 ब्लाइंड रास्कल्स अँड व्रेंच्ड एलिफंट्स. मला काही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ उमगला नाही. वर्गात त्यांनी पाऊल टाकले तोच फळ्यावर 6 आंधळ्यांचे आणि हत्तीचे चित्र शिक्षकांनी टांगून ठेवले होते. ते बघून ते असे काही उकडले म्हणता, नो नो नो, आय डोंट वॉन्ट टू हिअर धिस लेसन. थ्रो दोज ब्लाइंड मेन अँड द एलिफंट आउट. बिचारा शिक्षक घाबरून थरथर कापू लागला. त्याला कळेना आपल्या हातून असा काय भयंकर गुन्हा झाला. रा. ब. जोशी शांत झाल्यानंतर त्यांनी मला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा माझी हसता हसता पुरेवाट झाली. स्वतंत्र बुद्धी न वापरता आमचे दुय्यम शिक्षक हत्तीचे आंधळे अनुकरण कसे करतात हे या गोष्टीवरून दिसून येईल. दुय्यम शिक्षणाचा विचार करणारी शिक्षा विचार मंडळ नावाची एक संस्था पुण्यात होती. ह्या मंडळात मुलांना शिक्षा कशी करावी ह्याचा मास्तर लोक विचार करतात, अशी त्या नावाची गावात कित्येक लोक थट्टा करीत असत.
ही संस्था जवळजवळ बंदच होती. प्राध्यापक एम आर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचा जीर्णोद्धार करण्याच्या कामी मी पुढाकार घेतला. ह्याच संस्थेतर्फे मुंबई इलाखा दुय्यम शिक्षण परिषद प्राध्यापक पी शेषाद्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पुण्यात भरवली. तिचा मी एक चिटणीस होतो. ह्या परिषदेत 700-800 शिक्षकांपुढे मी भूगोलाचा आदर्श पाठ दिला. त्या वर्षी महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्या प्राथमिक शिक्षकांच्या परिषदा भरल्या त्यांपैकी बहुतेक परिषदांमध्ये मी आधुनिक शिक्षणावर व्याख्याने तरी दिली, नाहीतर आदर्श पाठ तरी घेऊन दाखवले. क्रमिक मराठी पुस्तकांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता मला त्यावेळी विशेष जाणवू लागली. म्हणून क्रमिक पुस्तकांचा जीर्णोद्धार असा विषय घेऊन मी निरनिराळ्या परिषदांमधून त्यावर जोरदार व्याख्याने देऊ लागलो. त्याच सुमारास वि. स. सुखटणकरांच्या वासंती ह्या कविता संग्रहाला मी एक प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेत जुन्या क्रमिक पुस्तकांतल्या कवितांचे मी असे काही वाभाडे काढले म्हणता. त्यामुळे शिक्षण खात्यात अगदी खालपासून वरपर्यंत खूपच खळबळ उडाली. ती प्रस्तावना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कवितांची निवड कशी केली पाहिजे ह्या विषयांवरचा एक निबंधच होता. दुसरी एक महत्त्वाची प्रस्तावना त्याच वर्षी मी लिहिली. ती म्हणजे दातारांच्या भूगोल नकाशा संग्रहाला. भूगोलाच्या अध्यापनात नकाशाचे काय स्थान आहे आणि त्याचा कसा उपयोग करावा ह्याचे साद्यंत विवेचन मी त्या प्रस्तावनेत केलेले आहे. मराठीमध्ये दुसऱ्या कोणीही या विषयावर लिहिलेले मला माहीत नाही. मुंबई युनिव्हर्सिटीच्या मॅट्रिक परीक्षेचा भूगोल विषयाचा मी 2 वर्षे परीक्षक होतो. पुणे शहराच्या पूर्व भागातील पुष्कळशी मुले कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत येत होती. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जसजशी वाढू लागली तशी सोसायटीची इमारत अपुरी पडू लागली. म्हणून गावातून येणाऱ्या मुलांसाठी रास्तापेठेत संस्थेची शाखा काढली तर लष्करच्या शाळेवरचा त्यांचा रेटा कमी होईल असे मला वाटले. त्याप्रमाणे 27 सालच्या प्रारंभी प्राध्यापक एम आर परांजपे यांच्या हस्ते रास्तापेठेतल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.